सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. पावसाळ्याच्या दिवशी रविवारी सर्वांनाच काहीतरी चमचमीत खायची इच्छा असते. तर आजची आपली रेसिपी अशीच असणार आहे, ब्रेड भजीची. तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. ते पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घेणार आहे. त्यामध्ये आपल्याला राईची फोडणी करून घ्यायची आहे. राई चांगली तडतडली की यामध्ये पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे. बारीक कढीपत्ता चिरून घेतलेला आहे. अख्खा घालू नका, तो बाहेर काढला जातो. असा बारीक घातला तर तो खाल्ला जातो. 1 चमचा आलं, लसूण, मिरची ठेचून घेतलेले आहे. त्यामध्ये थोडी हळद घालून आपल्याला व्यवस्थित ते परतून घ्यायचं आहे. त्याचा कच्चटपणा जाईपर्यंत आपल्याला 1 मिनिटभर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये उकडलेले बटाटे ते मॅश करून घेतले आहेत. हातानेच कुस्करले आहेत. 2 ते 3 बटाटे मीडियम साईजच्या बटाट्यामध्ये 5 ते 6 ब्रेड कटलेट आरामात होतात. आता यामध्ये चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तर परततानाच मी पुन्हा चमच्याने थोडेसे दाबून घेणार आहे. जे काही तुकडे राहिलेले आहेत ते पण मऊ होतील. तुम्ही इथे मॅशरचा वापर केलात तरी सुद्धा चालेल. त्याने बटाटे व्यवस्थित पटकन मॅश होतात. आता ही भाजी 1-2 ते 3 मिनिटं आपण परतून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटांनी भाजी आपली व्यवस्थित तयार झालेली आहे. गॅस बंद करून घेऊया आणि आता सुरुवात करूया पॅटीससाठी लागणारा बॅटर बनवायची. त्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये 2 वाट्या आपल्या ज्या रोजच्या वापरातल्या असतात, आमटीच्या जेवणात आपण जे वापरतो, त्या 2 वाट्या इतकं मी चण्याचं पीठ घेतलं आहे. 2 वाट्या चण्याच्या पिठांमध्ये 6 ते 7 ब्रेड पॅटीस सहज तयार होतात. सुरुवातीला यामध्ये थोडंसंच पाणी वापरून आधी याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला घट्ट पीठच आपण जर व्यवस्थित मिक्स करून घेतलं तर गुठळ्या पटकन मोडल्या जातात. एकदमच तुम्ही जर पाणी घातलं तर गुठळ्या मोडून घ्यायला खूप त्रास होतो. त्यामुळे थोडं पाणी घालून व्यवस्थित पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता या पिठाच्या बऱ्यापैकी गुठळ्या मोडल्या गेलेल्या आहेत. आता यामध्ये जेवढं लागेल आपल्याला जे बॅटर तयार करायचं आहे पकोड्याचे, त्यासाठी जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी घालून व्यवस्थित बॅटर तयार आपल्याला करून घ्यायचं आहे. ब्रेड पकोड्यासाठी लागणारं बॅटर हे अगदी घट्ट किंवा एकदम पातळ असं बनवायचं नाहीये. त्याच्यामध्ये ब्रेड व्यवस्थित कोट झाला पाहिजे. पीठ असं उघळून खाली येता कामा नये. त्यासाठी मीडियम कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे. अगदीच पातळ किंवा अगदीच घट्ट पीठ बनवायचं नाहीये. आता हे पीठ तयार झालेलं आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद आणि पाव चमचा खाण्याचा सोडा घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. खाण्याचा सोडा अगदीच पाव चमचा वापरलेला आहे, जास्त वापरायचा नाहीये. इथे मी हिंगही पाव चमचा घेतलेला आहे, ओवा घातला नाहीये. बऱ्याच जणांना बेसन भाजतं, त्यामुळे हिंग जरूर वापरा. आता आपण पॅटीस बनवून घेऊयात. ब्रेड स्लाइस घेतलेले आहेत. एका ब्रेड स्लाइसला मी हिरवी चटणी लावून घेणार आहे. ही हिरवी चटणी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण, पुदिना हे वाटून तयार केलेली आहे. दुसऱ्या ब्रेड स्लाइसला माझ्याकडे लाल चटणी तयार होती. चिंचगूळ, खजूरची तीच मी वापरत आहे. तुमच्याकडे नसेल तर नाही लावलीत गोड चटणी तरी चालेल किंवा सरळ सॉस लावलात तरीही चालेल. दुसऱ्या स्लाइसला पण आपली लाल चटणी लावून झाली आहे. आता एका स्लाइसवरती आपल्याला तयार केलेली भाजी बटाट्याची चमच्याने व्यवस्थित लावून घ्यायची आहे. भाजी चारी साईडला व्यवस्थित छान पसरवून घ्यायची आहे. आणि आता दुसरं ब्रेड स्लाइस त्याच्यावरती ठेवून व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे. आता याला कट करून घेऊया. मी इथे त्रिकोणी करते, तुम्ही तुमच्या आवडीचा शेप त्याला देऊ शकता. उभं कट करू शकता किंवा एका ब्रेडचे जर 4 स्लाइस केले, 4 तुकडे केले तरी ते व्यवस्थित तळले जातात. आता सगळे असे मी तयार करून घेते. इथे सगळे स्लाइस मध्ये तयार करून झालेले आहेत पॅटीस. आता आपण तळायला सुरुवात करूया. तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे. एकदम कडकडीत गरम केलेले नाहीये. आता आपल्या पिठामध्ये व्यवस्थित ब्रेड स्लाइस बुडवून घ्यायचा आहे. सर्वीकडून व्यवस्थित बेसन लागलं गेलं पाहिजे.
हलक्या हाताने आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे. तेलात टाकल्या लगेच त्याला फटका द्यायचा नाहीये, नाहीतर पीठ चमच्याला चिकटते ओलं असल्यामुळे. आणि असे वरतून तेल सोडल्याने वरतून जे ओलं पीठ असतं ते पण थोडं शिजलं जातं आणि जेव्हा आपण त्याला पलटी करतो तेव्हा ते कढईला किंवा चमच्याला चिकटत नाही. 1-2 मिनिटं आपल्याला हे व्यवस्थित तळून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी. ब्रेड कटलेट तेलामध्ये पलटी करताना मागच्या साईडून चमचा किंवा सुरी धरायची आहे, जेणेकरून तेल अंगावर उडणार नाही जेव्हा आपण पलटी करतो तेव्हा. हे त्याने व्यवस्थित सोनेरी रंगावरती तळून घेतलं आहे. पिवळं ठेवू नका, नाहीतर कच्चटपणा असा वाटतो पिठाचा. त्याला काढून घेऊयात. टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं आहे, म्हणजे एक्स्ट्रा तेल निघून जाईल. तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. नमस्कार.